सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॅक ओव्हरफ्लो आणि स्टॅक अंडरफ्लो ह्या दोन्ही कंडिशन्स आपण बघणार आहोत. स्टॅक ओव्हरफ्लो कंडिशन कधी ऑकर होते आणि स्टॅक अंडरफ्लो कंडिशन कधी ऑकर होते ते आपण बघणार आहोत. तर हे तुम्हाला आता नाही समजणार एवढं क्लिअर. जेव्हा आपण पुश पॉप ऑपरेशन बघतान का, पुश पॉप ऑपरेशन आणखीन तर आपण ते बघितलेले नाहीत, पण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत ऑपरेशन्स. मग ते तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. जरी तुम्हाला ही कंडिशन आता समजली नाही तरी पुन्हा समजून जाईल. आता फक्त लक्ष द्या काय काय होत आहे, मी काय काय म्हणत आहे. तरी मी माझी पूर्ण हे करतो, माझे पूर्ण एफर्ट्स लावतो तुम्हाला समजवण्यासाठी, किंवा हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन जावं म्हणून. तर बघा, स्टॅक ओव्हरफ्लो. मित्रांनो, ओव्हरफ्लो या या वाक्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की काही ना काहीतरी गोष्ट इथं ओव्हरफ्लो होणार आहे. मग मित्रांनो, इथं कोणती गोष्ट ओव्हरफ्लो होणार आहे माहिती का? तुमचा स्टॅक ओव्हरफ्लो होणार आहे. हा तुमचा स्टॅक असतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा डेटा एलिमेंट टाकला असेल, मित्रांनो, हा स्टॅक जर तुमचा भरलेला असेल कुठून इथपर्यंत. स्टॅक म्हणजे तुम्हाला माहिती असते काय असतं, एक बकेट असते, त्या बकेटीमध्ये डेटा टाकलेला असतो. म्हणजे सपोज त्या बकेटीमध्ये आपण पाणी भरलं, फुल भरलं बकेटला, आपण फुल पाण्याने भरलं, हे सगळं पाण्याने आपण बकेट भरलं. आता मित्रांनो, आता फुल बकेट भरलेलं हे तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती, पण तरी पण आपण त्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकलं, आणखीन एखादा मग वगैरे आपण त्याच्यामध्ये आणखीन पाणी इन्सर्ट केला, आणखीन पुश केलं आपण त्याच्यावरती, काही ना काहीतरी पाणी टाकलं. तर मित्रांनो, तुमचं काय होणार, ही बकेट तुमची ओव्हरफ्लो होणार. ओव्हरफ्लो म्हणजेच हे पाणी इथं भरून खाली खाली उलटून जाणार, तुमच्या बकेटमधून असं खाली पडून जाणार. मग मित्रांनो, हेच कंडिशन आहे, फक्त ते डेटावरती आहे. डेटावरती म्हणजे तुम्ही डेटा टाकणार या बकेटमध्ये, एलिमेंट्स तुम्ही टाकणार 10, 20, 30 असे एलिमेंट्स टाकणार. 10, 20, 30, 40 हे असे एलिमेंट्स टाकणार. पण ते एलिमेंट्स एकदा तुमची बकेट भरली, एकदा तुमचा स्टॅक फुल झाला, तरी पण तुम्ही त्याच्यावरती 50 वाय एलिमेंट टाकत आहात. 50 नंबरचा एलिमेंट टाकत आहात. तो 50 एलिमेंट कुठं जाणार, बाहेर जाणार बकेटाच्या. म्हणजे तुमचा स्टॅक काय होणार, तुमचा ओव्हरफ्लो होणार. म्हणजे तो 50 एलिमेंट त्या स्टॅक मध्ये जाणार का, नाही, तो उलटून पडणार बाहेर, तो तुमचा स्टॅक ओव्हरफ्लो होणार. मग ही कंडिशन कधी ऑकर होते आपल्याला, जेव्हा आपला स्टॅक ऑलरेडी फुल असतो. वेन स्टॅक इज ऑलरेडी फुल, even if we are going to perform the push operation on the stack, overflow condition will occur. पहा किती सोपी डेफिनेशन आहे. जेव्हा, काय म्हणत आहे डेफिनेशन, जेव्हा स्टॅक तुमचा ऑलरेडी फुल असतो, म्हणजे तुमची बकेट ऑलरेडी फुल असते, इथपर्यंत जर तुमची बकेट ऑलरेडी फुल असते, तेव्हा पण तुम्ही त्याच्यावरती पुश ऑपरेशन परफॉर्म करता. तरी पण इवन इफ वी आर गोइंग टू परफॉर्म पुश ऑपरेशन, म्हणजे तरी पण आपण त्याच्यावरती आणखीन ऑपरेशन परफॉर्मच करता. पुश ऑपरेशन मध्ये काय, पुश ऑपरेशन म्हणजे काय, त्या बकेटीमध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट करणे, काही ना काहीतरी व्हॅल्यू टाकणे. मग मित्रांनो, तरी पण आपण त्याच्यावरती पुश ऑपरेशन केलं, तर मग तिथं का कोणती कंडिशन ऑकर होती, त्या स्टॅकला जर त्या स्टॅकवरती STACK स्टॅकवरती जर आपण तरी पण पुश ऑपरेशन परफॉर्म केलं, तर तिथं ती कंडिशन कोणती ऑकर होती, ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो कंडिशन मध्ये काय होतं, तुमचा स्टॅक भरून उलटतो, म्हणजे तुमच्या स्टॅकमध्ये तुमच्या जागेपेक्षा जास्ती व्हॅल्यूज होत्यात, तुमच्या मेमरीपेक्षा जास्ती तुमचा डेटाच होऊन जातो. समजत आहे का, स्टॅक ओव्हरफ्लो होतोय, समजलं. आता ह्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज एखादी वेडिंग आहे, वेडिंग मध्ये तुम्ही 100-200 माणसं बोलवली आणि आले तिथं तुमचे 500 माणसं, तर तिथं काय होणार, तुमच्या वेडिंगचा मंडप देखील तुम्हाला पुरणार नाही. जो काही तुम्ही हॉल बुक केलेला आहे, जे काही तुम्ही मंगल कार्यालय वगैरे बुक केलेलं आहे, ते पण तुम्हाला पुरणार नाही मित्रांनो. मग इथं काय झालं, तुमचं मंगल कार्यालयाची साईज किती होती, तुमचे 400 जणांची होती, तुम्ही त्याच्यात आणखीन 500 जण इन्सर्ट करत आहात. मग तुमचं काय होईल, ओव्हरफ्लो होईल, ते मंडप तुम्हाला पुरणार नाही. मग तिथं तुम्ही तसा खेळ सांगितलेला, इथं स्टॅकची ओव्हरफ्लो कंडिशन ऑकर होईल. जर तुमचा स्टॅक फुल असेल तर आधीच, आणि त्याच्यावरती तरी पण तुम्ही पुश ऑपरेशन परफॉर्म केलं, म्हणजे त्याच्यावरती आणखीन इन्सर्टच करत आहात तुम्ही, तर तुमची ओव्हरफ्लो कंडिशन ऑकर होईल. याच्यावरती डिलीट करू शकतो का, 400 मधले 100 माणसाला आपण म्हणू शकतो का, घरी जा तुम्ही, आता तुमचं सगळं झालेलं आहे, असं म्हणू शकतो आपण. पण मित्रांनो, त्याच्यावरती आणखीन 100 माणसाला बोलू शकतो का, नाही. सपोज तुम्ही 400 माणसाची व्यवस्था केलेली आहे, तिथं तुम्ही काय करू शकता, 400 माणसांपैकी तुम्हाला सोपं जावं म्हणून 100 माणसाला तुम्ही घरी जा म्हणणार, त्या वेडिंग मधून तुम्ही येऊ नका आमच्या वेडिंगला असं म्हणणार.
मग तिथं मित्रांनो तुम्ही तसं म्हणू शकता, म्हणजे पॉप करू शकता तुम्ही, ते एलिमेंटला बाहेर काढू शकता, त्यात 100 जणांना बाहेर काढू शकता. पण आणखीन 100 जण त्याच्यात बोलू शकता का? आधीच तुमचे 400 जण आलेले आहेत, आणखीन 100 जण तुम्ही जर त्याच्यात बोलवत आहात, म्हणजे ईला तुम्ही पुश करण्याचं काम करीत आहात या स्टॅक मध्ये, तर मित्रांनो ते पॉसिबल आहे का? तिथं तुमचं काय होईल, तुमचं ओव्हरफ्लो कंडिशन ऑकर होईल. म्हणजे तुमची साईज किती दिली इथं स्टॅकची? 4. म्हणजे 4 एलिमेंट तुम्ही त्याच्यावरती स्टोअर करू शकतात. मग 4 एलिमेंट आधीच त्याच्यावरती स्टोअर केलेले आहेत. काय? ए, बी, सी आणि डी हे एलिमेंट्स आहेत. टॉप कोणाला रिप्रेझेंट करत आहे? डी ला. टॉप व्हॅल्यू तुम्हाला तुमची डी आहे. मग मित्रांनो तुमचा फुल झालेला आहे स्टॅक काय झालेला आहे इथं? फुल. मग तरी पण तुम्ही त्याच्यावरती काय करतात? पुश ऑपरेशन परफॉर्म करतात. पुश ई. तरी पण पुश ई ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजेच काय होणार? हे सगळं फुल आहे, ही तर काहीच जागा नाही. मग तुमचा स्टॅक काय होणार? ओव्हरफ्लो होणार. स्टॅक तुमचा ओव्हरफ्लो होणार. कॅनॉट पुश ई. ईला तुम्ही पुश करू शकणार का? त्याच्यामध्ये टाकू शकणार का? नाही. त्याच्यावरती आपण ईला पुश करू शकणार नाही. मग तिथं कोणती कंडिशन ऑकर होईल? ओव्हरफ्लोची कंडिशन ऑकर होईल. ओव्हरफ्लो म्हणजे तुमचा स्टॅक भरून उलटत आहे असं सांगितलं जाणार. समजलं? मग इथं काय समजत आपल्याला? जर आपला स्टॅक आधीपासूनच फुल असेल तरी पण आपण त्याच्यावरती पुश ऑपरेशन परफॉर्म करतो, तर आपल्याला कोणती कंडिशन ऑकर होती? ओव्हरफ्लो कंडिशन ऑकर होती. समजायला तुमची ओव्हरफ्लो कंडिशन. ओव्हरफ्लो कधी म्हणायचं? स्टॅक जर तुमचा फुल असेल आणि तरी पण तुम्ही त्याच्यावरती आणखीन ऑपरेशन परफॉर्मन्स करत आहात. कोणतं? पुश. पॉप ऑपरेशन करू शकतो. पीओपी पॉप ऑपरेशन आपण याच्यावरती करू शकतो, पण पुश ऑपरेशन करू शकत नाही. पॉप ऑपरेशन केले म्हणल्यावर डी डिलीट होणार तुमचा, मग आणखीन थोडी जागा तुमची शिल्लक राहणार, जागा तुमची होणार. म्हणून पॉप ऑपरेशन आपण करू शकतो, पण पुश करू शकतो का? नाही. पुश का म्हणून करू शकत नाही? कारण की 4च तुमचे एलिमेंट त्याच्यावरती स्टोअर होऊ शकतात आणि 4 आधीच पासूनच स्टोअर झालेले आहेत. मग त्याच्यावरती 5वा एलिमेंट तुम्ही स्टोअर करायला बघायला ई, मग तुमचा स्टॅक काय होईल? ओव्हरफ्लो होईल. समजलं? बकेटीपेक्षा जास्ती पाणी टाकलं तर ते ओव्हरफ्लोच होणार कधी. समजलं? आता स्टॅक अंडरफ्लो, ह्याच उलट, याच ओव्हरफ्लो आहे त्याच उलट अंडरफ्लो. आता मित्रांनो याच्यामध्ये काय होणार बघा? अंडरफ्लो सेम बऱ्यापैकी सिमिलर आहे. ह्याची पण डेफिनेशन बघा तुम्ही, इझी आहे. वेन स्टॅक इज ऑलरेडी एम्प्टी. इथं काय होतं? ऑलरेडी फुल होता तेव्हा. आता इथं बघा, वेन स्टॅक इज ऑलरेडी एम्प्टी म्हणजे तुमची बकेट जर पहिल्यापासूनच एम्प्टी बकेट असेल, एम्प्टी बकेट म्हणजे त्या बकेटीमध्ये काहीच नाही, काहीच नाही. इवन इफ वी आर गोइंग टू परफॉर्म पॉप ऑपरेशन, पीओपी ऑपरेशन ऑन द स्टॅक, त्या स्टॅक वरती तरी पण तुम्ही काय करत आहात? पॉप ऑपरेशन परफॉर्म करीत आहात. पीओपी म्हणजे या बकेटीमधून काढून घ्यायचा प्रयत्न करीत आहात. काय? या बकेटीमध्ये पाणी नाहीच. आता मित्रांनो ही बकेट एम्प्टी आहे तुमची, स्टॅकची बकेट ही एम्प्टी आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी आहे का? नाही. पाण्याचा नामोनिशाण आहे का? नाही. पण तरी पण तुम्ही त्याच्यामधलं पाणी काढायला बघत आहात, म्हणजे बकेटीमध्ये घुसून तुम्ही पाणी काढायला बघत आहात. बकेटीमध्ये पाणीच नाही तुमच्या आणि तुम्ही काय काढणार आहात? मग तिथं तुम्ही अंडर फ्लो कंडिशन तुमची ऑकर होते मित्रांनो. म्हणजे तुमचे डेटा एलिमेंट्स त्याच्यात नाहीच, तरी पण तुम्ही पॉप ऑपरेशन परफॉर्म करत आहात. किंवा त्याच्यामध्ये काही असेल तर आपण डिलीट करून टाकू, डिलीट करून टाकू. पॉप ऑपरेशन काय करतो? त्याच्यामध्ये जे काही असेल त्याला डिलीट करतो, पण त्याच्यात काही नाहीच, ते एम्प्टीच आहे. तर तुम्ही कोणती गोष्ट डिलीट करणार आहात? मग तुम्ही हे पॉप ऑपरेशन तरी परफॉर्म करणं म्हणजे हे हा एडेपणाच आहे ना. मग तिथं अंडरफ्लो कंडिशन ऑकर होते जर तुम्ही त्याच्यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म केला तर. समजलं? मग इथं तुमची साईज काय आहे? 4. 4 साईज आहे. -1 तुमचा टॉप कुठे पॉईंट करत आहे? -1 ला. म्हणजेच तुमच्या स्टॅक एम्प्टी आहे. जर तुमचा टॉप -1 या इंडेक्स व्हॅल्यूला जर रिप्रेझेंट करत असेल तर तुमच्या स्टॅकमध्ये काहीच डेटा नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. स्टॅक तुमचा एम्प्टी आहे असं त्याला म्हणू शकतो. पण तरी पण आपण त्याच्यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं. पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणल्यावर याच्यावरती व्हॅल्यू डिलीट करायला बघणार आपण, पण याच्यावरती काहीच नाही. मग काय डिलीट करणार तुम्ही? काय डिलीट करणार तुम्ही? कोणतीच व्हॅल्यू डिलीट करू शकत नाहीत ना. मग तुम्ही तर जर त्याच्यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म केलं तर तिथं तुमची एक कंडिशन ऑकर होणार, अंडरफ्लो वाली. अंडरफ्लो म्हणजे जर तुमचा स्टॅक आधीपासून एम्प्टी आहे तरी पण तुम्ही त्याच्यावरती डिलीट करण्याचं काम करत आहात, पीओपी ऑपरेशन पॉप ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम करत आहात, तर तुमची स्टॅक अंडरफ्लोची कंडिशन ऑकर होती. पॉप ऑपरेशन करू शकतो का याच्यावरती? नाही. कॅनॉट परफॉर्म पॉप ऑपरेशन. हा, पण पुश ऑपरेशन करू शकतो का? PUSH पुश. पुश ऑपरेशन करू शकतो. पुश 10 केलं तर इथं काय होईल? 10 व्हॅल्यू जाईल. पुश आणखीन 20 केलं मग इथं 20 व्हॅल्यू जाईल. पुश 30 केलं मग इथं 30 व्हॅल्यू जाईल. पण ह्याच्यावरती पॉप ऑपरेशन परफॉर्म करू शकतो का? एम्प्टी स्टॅक वरती. एम्प्टी स्टॅक मध्ये, एम्प्टी बकेट मध्ये तुम्ही पाणी भरू शकता, पण एम्प्टी बकेट मधलं पाणी काढून घेऊ शकता का? नाही. मग तेच आहे इथं.
एम्प्टी स्टॅक मध्ये तुम्ही डेटा टाकू शकता, एलिमेंट्स टाकू शकता, पण एलिमेंट काढून घेऊ शकता का, पॉप करू शकतो का, नाही. समजलं. तसंच वरचं पण तसंच आहे. भरलेल्या बकेटीमध्ये तुम्ही काढू घेऊ शकता, भरलेल्या बकेटीमधून पाणी काढून घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये आणखीन पाणी टाकू शकता का, नाही. मग बकेट तुमची ओव्हरफ्लो होऊन जाईल. समजलं. अंडरफ्लो आणि ओव्हरफ्लो ह्या दोन्ही कंडिशन समजल्या. मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचं काम केलेलं आहे. जरी नाही समजलं टेन्शन घेऊ नका. पुश आणि पॉप जेव्हा ऑपरेशन बघताना तेव्हा मी तुम्हाला आणखीनच क्लिअर करून टाकणार आहे. आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पुश आणि पॉप ऑपरेशन घेणार आहोत. सो आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.